खेळू नको, मार नाही याला, मार याला मार. बापान बायकोला सांगितलं मार, म्हणले मार. ती नाईलाज होता, ती बी बायको सात्विक होती नो, चुकीचं का असं पण नवऱ्याचं ऐकत होती. काय काय चांगलं पण ऐकत नाहीत. अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब तुर्कस्तानला झोपलंय. हो. संसारात ज्याला बायको चांगली भेटली का तो एक नंबरचा श्रीमंत, एक नंबरचा श्रीमंत. आमची इथे एक शेजारीन आली बचबच करायला, लय कान फुके असत्यात. ती म्हणली महाराज एवढे फिरत येत तुम्हाला नेत नाहीत का कुठे कीर्तन? मी 4-2 बारे पाहिलं, मी आणलं सोंग कशाला आले रे. मला पाहिल्या खाती के गाल नाती के बाल कळत येत ना ही किती वाटुळे म्हणून, लगेच कळत नाही ही इस्तू टाकीचे म्हणून. हो म्हणलं जाऊ द्या माया, म्हणलं जाऊ द्या म्हणजे काय. आणि त्या म्हणल्या महाराज तुम्हाला नेतच नाही तर कीर्तनाला. आणि म्हणलं मला का तिकडे भाकरी देत नाहीत का लोक, तुला न्यायचं चपात्याला आटाय. अहो मी तरी तुम्हाला कुठं म्हणते. मी म्हणलं मी किती कीर्तन करू भागवत करू, तू कपडे माझे पांढरे शिपीत धुत जाय, पिना पडला तरी तुला अर्ध पुण्य घरी बसल्या बसल्या येते. तेव्हापासून आमची पोरायची म्हणतच नव्हती, पण म्हणली नाही कुठं जायचं. मी सोहळ्याला गेलो तरी मला म्हणली नाही मला येऊ द्या. तिला माहिती हे चाललंय चलत मला अर्धच घरी आलंय. काही काही लय बाया हुशार, खाल्ला कड्या पट्टीत कापूस लावला तिकडे वाननेर लय उतू आलेत, जरा पहाटच जात जा मी जत्राला जाते. हो तू कबरायची चुलतीच तू. हो त्याला दिलं वाननेर हाणायला काढून आणि ही चालली जत्राला. तुला चंद्रभागेतच दाबलं तर तू हा उद्धार होतो का? विठाला 25 जणी टकटक दिसायल्यात, 1 रुपयाचं चलू देत नाहीत नवऱ्याचं. तुमच्या पापानं मी मरण एखादीशी तुम्ही पुढं बसला तर ऐकायला काय हसतात. इकडे कोपऱ्यात बी 7-8 जणी आहेत, उभे राहा तुम्ही. महाराज नवऱ्यानं सांगितलं पोराला 20-5. श्रुतीला विचारलं काय करू. श्रुतीने सांगितलं बाईचा सगळ्यात मोठा मालक कपाळाचा मालक आहे, चल 5-20. पोरग किती आवडावं माईला, पण पोराच्या 1000 पटीनं नवरा आवडावा हे पुराण सांगते. आणि कालील ईश कालील. हो पती आणि पत्नी संसार रूपी रथाचे चाक आहेत. मालकाची जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीला खांदा देऊन संसार करती तिला म्हणायचं बायको. राजा जनकाची कन्या प्रभू रामचंद्राची पत्नी दगड उशाल घेतला. एखादा श्लोक तुम्हाला भेटला का महाराज? सापडा का एखादा श्लोक? सीतेनं रामाची चेष्टा केली म्हणून मला यायच्या संसारात दगड उशाल घेऊन झोपावं लागलंय म्हणून? ह्या कधीच नाही. याला म्हणायचं पत्नी. हो आम्ही घोडी घेतली एक. लोकायला कशाचा नाद असतो, यांना आपलं रानात झालं घोडीच घ्या. घोडी घेतली, चांगली घोडी होती ती मस्त. तिला 3 चाली होत्या, पहिली मधली तिसरी. तिसरी चाल म्हणजे 51 ची स्पीड होती मोटरसायकलची. त्या घोडीवर बसायचं, वाटाने बो कुठे होते पाल आलते त्या. पण 51च्या स्पीडनं घोडी पळायची. मी तिच्यावर बसायचो, असं काही हाडं दुखत नव्हती. काही काही घोड्यावर बसल्याच्या नंतर 3ऱ्याच दिवशी हाडाच्या दवाखान्यात जावं लागतं, मनके सरकले. अशी घोडी घेतली, रानात आयटीत गेलो घोडीवर बसून. पण घोडीला एक खोड होती, लॉम कळलेल्या बोरी खालून जात होती. अरे म्हणलं घोडीतल्या 3ही चाली आहेत पण ही बोरी खालून चालली. बाळ्या तू तोंड वर बडत आहे. मी रिकीबा सोडून दिल्यान उडी टाकली तर वाचलो. त्या माणसाला म्हणलं पैसे देऊ नको पण घोडी वापस घेऊन जाय. वैकुंठवासी दिंडी क्रमांक 15चे मालक बापसाहेब मालक म्हणायचे, आयंदळ घोडीशे पायंदळ भाला ना अवकुसळ बायकुशे रंडका भाला. हो कशा हसत आहेत बघा, कशा हसत. काय तुम्हाला राग आला तर पुन्हा कीर्तन घेणार नाहीत, नका घेऊ.
पंढरपुरातल्या मालकान पाईप द्यायला पठ्ठ्याला मी भंगारेल चोंभाळीत नाही. विठाला विठाला तू का म्हणे सत्य सांगो येवो तर रागे येतील ते. खरं बोलल्यावर जर कोणाला राग असला येत असला जाय बोंबलत काय केले त्याच्यावर. आणि तू काय आमचं धड करणार आहेस. तुला तू हच निसता येईन. हे तुम्ही बी महाराज बदला तिघ जण कौरक एकाच कीर्तन ऐकत. हे अनिल हे गणेश बुवान हे दत्तराव बी या वर्षी उड्या मारायले कशा. लांबच्या महाराजायचं ऐक जार जवळचाच तुमच्या गाव खर्चा गिरगाव करण काय त्याचं ऐकत. विडाला विडाला पाच म्हणले दूध वाटीत विष टाकलं गोशीकर. पोराला सांगितलं बापू दोन पर्याय आहेत. एक पर्याय भजन बंद केलं की वाचतंय आणि नाही भजन केलं तर भजन केलंस तर मरतूस. नाही भजन केलं तर वाचतूस आणि भजन केलं की मरतूस. ते म्हणलं माय मेलो तरी हरकत नाही पण भजन करीत करीतच मरतो. ते बी असं आडमुठ होतो. मेलो तरी हरकत नाही. आकाशवर पडा किंवा ब्रह्मगोळ भंगा जाय. हा माय मेलो तरी हरकत नाही. उलट दुधाची वाटी माझ्याकडे घे. तुला पोरानं विष पेताना पहाटणार नाही. तू तिकडं पाय मी दूध पेतो. आणि पिऊन टाकलं त्याचं नाव घेऊन. बरेच प्रयोग केले त्याला मारायचे. त्याची आत्या आलती ती तुटकी. काही काही अशा चिपड्या आत्या पानछट तोंड्या. हो चांगला पूर आल्यावर नदीत टाकायला पाहिजे या भंगिऱ्या. तुम्हाला नाही म्हणायलो मी त्याच्या आत्याला म्हणायलो. तुम्ही कशाला हसायला लागल्या. त्याची आत्या बोंबलत आली आणि तिने सांगितलं दादा काऊन खराब झाला रे. काय नाही म्हणे पोरग मग ऐकत न टाकणं मारून पहा भंगिरी आत्या किती नालायक. मी मारते. भाऊ म्हणला ताई मी लय प्रयोग केले ते मेलं नाही. तू कशाला येड्यावानी करायली. मारते मी ताण घेऊ नको. लाकडं जमा केले गावाच्या बाहेर येशीत आणि त्याच्यावर ही आत्या बसली येडगळ आणि भाषाला म्हणली बापू बस माझ्या मांडीवर. आणि सोला आणले आणि भावाला सांगितलं तू घरी जाय तुला पोरग जळताना पाव हटायचं नाही. आणि त्याच्या नौकराला सांगितलं बांध हरियाला. प्रल्हाद आत्याला म्हणला आत्या बांधूच नको मी तुला सोडीतच नाही. तू माझ्या बापाची बहीण आहे तुला कसा सोडू मी. तुला आवळून धरतो मी. हिला अग्नी प्रसन्न होता पण चांगले काम करण्याकरता काकाजी. महाराज वाईट काम करण्यासाठी अग्नी कसा प्रसन्न होईल महाराज. आणि दिली फुकून. फुकून दिल्यावर जळू लागली तर प्रल्हाद म्हणला आत्या असं जळताना आरडू नये. तू येड्यावणी काऊन करायलीस अशी काऊन आज कशाला बोंबलायली अशी मुकडे बस तू. प्रल्हाद पळायलं रे बाप्पा तुला. ते म्हणला मला तर काहीच होईना. बाप्पा लय चटके बसायलेत. म्हणला आता नाही बोंबल्यावर कमी दुखत आहे. कसं करू रे. म्हणला मी दाबतो तोंड. पक्क तोंड दाबलं जळूस तर राखुंड झालं पाठच्या. बापाला म्हणलं प्रल्हाद आत्या त्याला म्हणलं मुक्कामाल राहा. जिंतूरून सकाळी लुगडा आणते पण त्या मुक्कामी गाडीनच गेल्या. गेली बोंबलत आत्या. ही काय नाव होतं तिचं. गबाळे नाव सांग जाऊ नका. किती भागवत ऐकले. 10-5 भागवत करायला गोळ्या घालावा म्हणजे सुधरता तुम्ही. पहिली मला गवळी घाला. शिविका विढाला विढाला यायचं काम कसं झालंय दत्ता बाबा. चोर पंक्चर दुकानात गेल्यावर पंक्चर गवसन दारा पुढे गाडी लावल्यावर हवा राहीन. पहाट उठला की टायर पंक्चर. दुकानात गेलं की गवसत न त्याचं छिद्र बारीक छिद्र. इथून गेले की इसरलं. तू का म्हणे तो काय कानी म्हणे माय काय कानी काय म्हणे. असं असतंय कुठं. ऐक जा. समोर बसलेले श्रोते जितके हुशार होतात तितके आमचे नीट कीर्तन करतील.
आणि तुम्ही येड्यावानी केलं की आमची गाणीच म्हणतील. त्याच्यामुळं तुम्ही सावध होणं गरजेचं आहे. कीर्तनाची मर्यादा माहिती आहे तुम्हाला? दुपारी एक माणूस भेटला बापू आपल्याला. तो वारकरी होता, सद्गुरू वास्करांच्या फडावरचा वारकरी. डोळे भरून आले हो त्यानं नथुराम बाबाचं सांगितलं. डोळे भरून आले. म्हणले महाराज तुमच्या मराठवाड्यातलं आमच्या फडावर एक रत्न होतं. आमचे मालक ओया श्लोक नाही म्हणले की बुक्का लावित होते, पण नथुराम बाबाला कधीच बुक्का नाही लावला. दुपारी सांगत होता तो माणूस. दुपारची गोष्ट आहे. काय मर्यादा असतात कीर्तनाच्या. जन करुणी मूर्ती सतावी अंतर श्री हरीची. ऐशी कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरची. ऐशी कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरची. लोक आहेत. फकरू महाराज आमचे गिरगावचे आहेत. आम्ही सोबत भागवताला होतो. गाडीत बसलो, निरोप आला गुरुहरी पौळ बाबा गिरगावला आलेत. सोडताय ना तिकडचं भागवत. हो मधुकरी मागून सप्ताह चालू. मधुकरी मागून. म्हणून आपला भाग जिवंत आहे ह्या साधू लोकांमुळं, भंगिऱ्यामुळं नाही. मधुकरी मागून रामकृष्ण हरीचा सप्ताह चालू. पौळ बाबा काय नाही, नारळ नाही, बुक्का नाही, काय नाही. काय अधिकार या लोकांचा. किती मोठ्या जिल्ह्यातली माणसं आहेत आपण. ज्या जिल्ह्यातल्या साधूच्या बुटासगट राजराजेश्वर शास्त्री लोटांगण घालत होते. वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकर बुटा सगट लोटांगण घातलं राजराजेश्वर शास्त्रीनं. इतक्या मोठ्या प्रांतातले माणसं आहेत आपण. इतक्या मोठ्या. कीर्तनाची मर्यादा सांभाळली पाहिजे. एक जण म्हणला महाराज कीर्तन झकास करा, त्या बायकोची साडी नेसून नाचतो हलकटा. कीर्तन हा झकास विषय असतो का? तुला लय गदळ पाहायचं तर नालाय का मोबाईल इचकेव न तो थुत्तर फुटूस तर त्याच्यात गदळपणा आहे. कशाला परंपरा खराब करतो कीर्तनाची. यम इतका हानीन तुला की इंच भर जागा ठेवणार नाही. तुम्हाला एक सांगू का, गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारे अर्धी भडवे असतात. चुकीचा परमार्थ सांगणाऱ्याला जी माणसं डोक्यावर घेतात का, ही हरामखोरी एक नंबरची पापी असतात. विठाला विठाला. मेली आत्या हा केसर शिवडी सांगतोय. बाप रागावला. कुठे रे नारायण? विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. जळी स्थळी काष्टी पाशानी कणा कणात व्यापला ह्या खांबात. हो खांबावरी लात मारिली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटला. हाक मारली. देवा बाप जरी पापी असेल रे, तरी पण पाप्याच्या कुळात का होत नाही तो भजन करणारं पोरग जन्माला आले रे. येणं देवा, येणं रे, येणं. अरे एका वारकऱ्याच्या बापाचा उद्धार करणार देवा, करणं. हाक मारल्याबरोबर प्रगट झाला. नाम प्रल्हाद उच्चारी त्यासी सोडवी तरहारी उचलोनी कडेवारी भक्ती सुखे
वा गोड पुरावा. वा. नाम प्रल्हाद उच्चारी. तया सोडवी. बापू एक नियम आहे, चांगलं कोणी म्हणू द्या त्याची पाठ थापतिली वा. पाहिजे. हे संप्रदायाचा नियम आहे. एखाद्यानं चांगलं म्हणलं की दुसऱ्याच्या पोटात डबा उठवतो. रावणेस का सुंबळ्या. गोड पुरावा दिला. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी. उचलो न घेत कडेवरी भक्ती सुखे नाला. कडेवच घेतलं. वा वा. हे सोनं आहे. क्या बात है. पण तुम्हाला सांगू का, 2% माणसं इतकी हरामखोर आहेत, पांचटाल दक्षिणा देतील पण अशा ओरिजिनलला देणार नाहीत. खरंय. कारण त्याचे पैसे बी पापाचेच असतात ना, भंगिऱ्याचे, म्हणून चांगल्याकडे जात नाहीत. विठाला विठाला. भक्तीचे आणि हाथीनेपणे दैत्य देवा आले होणे. असू दे ना मी राक्षसाच्या कुळातला, पण भजन तो करतो ना. वा. प्रगट झाला. वा सावरगावकर गोड ओवी दिली. छान. त्याच्या बापाला मारलं. प्रल्हादाला विचारलं काय काम करू, काय नाही म्हणले. कुळ जरी राक्षसाचा असेल तर आमच्या कुळाचा स्वीकार कर. नुसती हाक नाही सांगायलो. पुढचं ऐका. या कुळात तू भजन करणारं पोरग जन्माला आलंय, पाप्याच्या कुळात. आमच्या कुळाला डावलू नको. पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं तू या कुळात जन्माला आलेली पोरगी सून म्हणून कर. भक्त प्रल्हाद इरोचन बळी बाणासूर, आणि बाणासुराला पोरगी झाली उषा. तिची मैत्रीण चित्ररेखा, आणि उषेसोबत लग्न केलं अनिरुद्धाचं. कशाची ताकद आहे. त्या कुळात भजन करणारं जन्माला आलं दत्ता बाबा, म्हणून जगाच्या मालकानं त्या कुळाशी नातं लावलं. नातं देवा अहो नुसता हाक मारल्यावर आलाय नवल नाही, त्या कुळाशी नातं लावलंय. म्हणून हाके सरची उडी घालून या स्तंभ फोडी. काय कृपा आहे, काय कृपा. हे अनिल गणेश बुवा दत्ता बुवा संपू का आता, टाइम झाला ना. जरसं वाढवायचं का. रिसोड माफ आहे काय. 21 किलोची पाहिली. लांब जाच हे नगरच्या तिकडं भागवत आहे सकाळी. संतांचं नाव घेतलं की अंगावर काटे येतात. पैशानं मै जिरली आता. आता काय ताण नाही राहिला. फक्त भेटोय ह्या लोकायला, ह्या संत लोकायला भेटोय. भीती वाटते फक्त त्यांची. एक पुरावा सांगतो. पांडवाचं युद्ध चालू होतं. तनपुरे बाबा सरपंच. हो, पांडवाचं युद्ध चालून युद्धात द्रौपदीचे 5 लेकर मेले. छगन बाबा मेले म्हणजे काकाजी आश्वस्ताम्यान झोपीत कापले. आणि महाभारतातल्या 4 सिंहापैकी एका सिंहाच्या युद्ध प्रसंगात 22.5 वर्षाचा अभिमन्यू मृत्यू पावला. द्रौपदीचे 5 मेले आणि सुभद्रेचं 1 मेलं. एकच होतं. गादीवर बसायला भूत नाही. मीटिंग घेतली काकाजी. पंढरपुरातला मालक पुढं बसला आणि द्रौपदीनं सांगितलं कशाला युद्ध करायला लावलंस. याच्यासाठी युद्ध करायला लावलंस. अरे तू युद्ध करायला लावलंस दादा, याच्यामुळं माझ्या पतीला गादी भेटेल. पण आम्ही सगळे मेले आहो. या गादीवर कोण बसायचंय. काय फुकून द्यायचं का स्वराज्य. देवाला दटीत होती. ताकद होती, ताकद भक्तीची. निंदा अथवा स्तुती करावी देवाची. हिम्मत असेल तर. हिम्मत होती बाईची. कशाला युद्ध करायला लावलंस. भगवंतानं सांगितलं ताई माफ कर, युद्ध तुझ्यामुळंच केलंय आणि युद्ध भीमामुळं केलंय.
द्रौपदीने सांगितलं माझ्यासाठी युद्ध कशाला केलंस? ऐक ताई, नालायक दुर्योधनानं तुला मांडीवर बशील तर, आणि त्या दिवशी तू पण केलतास, केसवडीत आणलं होतं तुला केस धरून, त्या दिवशी तू पण केलास, या दुर्योधनाच्या मांडीचं रक्त डोक्याला लाईन, त्या दिवशी येणी बांधील, केस बांधील. आणि ताई, युद्ध जर नाही केलं तर दुर्योधनाची मांडी फुटत नाही, आणि मांडी नाही फुटली तर रक्त डोक्याला लागत नाही, आणि रक्त जर डोक्याला नाही लागलं तर तू येणी घालीत नाही, आणि मोकळ्या केसाची बाई पाहू नये. वाचून सांगतोय, वाचून, भंगेऱ्याचं ऐकून नाही. विचारणार आहे मला कोणतरी काकाजी, पुराण वाचितोय, वाचून सांगतोय. मोकळे केस फक्त बाईचे 4 दिवसात पाहावे. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, आपल्याकडं भावकीतला माणूस वारल्याच्या नंतर दाहवा गंगेवर करत असतात किंवा नदीवर करत असतात, आणि दाहवा करून येणारी बाई घरी येताना मोकळे केस घेऊन घरी यावा. घरी आल्याच्या नंतर बगव्यातलं कुंकू एका पात्रात टाकून बगवं धुवा, आणि दुसरं कुंकू त्या बगव्यात टाकावा, आणि मग कपाळाला कुंकू लावायचं, आणि मग केस बांधायचे. त्या दिवशी मोकळे ठेवत असतात. जगदंबेचा फोटो केस मोकळे असलेले घरात लावायचा नाही. एखादा भंगिऱ्या कोणता फोटो काढील ते तुम्ही लावायचा असतो का? आपल्या घरातल्या आजोबा पंजोबाचे वारलेले फोटो दक्षिणेकडे तोंड करून लावायचे, कोणीकडेही तोंड करून लाई जाऊ नका. लेकराच्या वाढदिवसाचे फोटो हार घातलेले घरात लाई जाऊ नका. याचा अर्थ असतोय ते मेलं. ही संस्कृती सांगते आपली. किती सत्य झाल्यावर सुधारायचं तुम्ही. काही कोणाचं ऐकता. आमच्या दारात एक जण आलं आणि त्यानं आमच्या घरच्या रुद्राक्ष द्याला. बाई, ह्या रुद्राक्षांना लय पैसे येतात. घरी आलो मी असंच तेरवीचं कीर्तन करून, आणि घरी जेवायचं होतं. मी म्हणला रे, तिथं जरा गर्दी होती आणि जेवायचं. तेरवी अशाचीच होती, दारू पिऊन मेलेल्याची. मंडपात देशीचा वास येत होता, आणि काय तिथं खावा. म्हणलं हातपाय आधी धुवा आणि देवाऱ्यात जा. म्हणलं सकाळीच पूजा केली देवाची. ते पाहता का रुद्राक्ष दिसला. म्हणलं काय हे रुद्राक्ष पैसे देतोय. आणि म्हणलं आपल्या कामापुरते दिलेत ना पंढरपुरातल्या मालकानं. आता ह्या रुद्राक्षानं दिल्यावर का आमदारकी लढवायची का आपल्याला? काय करायचंय? फुकट कळण शेंडी वळवळ बस झाले, आपल्या कामापुरते आहेत. बाई, तुम्ही असंच म्हणतात. तुम्ही पडान पाय पड. आता रुद्राक्ष मला आवडीचा आहे. मी पशुपतीहून एक माळ आणली, आणि ती माळ चांदीच्या डब्यात ठेवली. शंकरांना पांढरी वस्तू जास्त आवडती. आमचे हरी महाराज कुठं बसले का? ते लय पाठांतर. दत्ता बाबा हरी महाराज कोवडे, वय कमी हो, लय पाठांतर. आणि मी म्हणलं पशुपतीची माळ आहे, भगवान शिवशंकराच्या पिंडीवरली माळ आहे. बाई, पण हे रुद्राक्ष पैसे देतोय. म्हणलं तुला द्याला कोणी? बाई, रस्त्यात एक बोलता, भगवा रुमाल होता त्याच्या गळ्यात. बाई, असा गण लावलेला. आणि ते म्हणले बाई याची पूजा करा, पैसे लय येत असतील. आणि तो काय दिलं त्याला? काही नाही, 4-5 किलो सोयाबीन दिली. आणि मी म्हणलं त्याच्या गोळ्या संपल्या का रे? पैसे देणारा रुद्राक्ष तुला दिलाय आणि ती भीक मागायलाय. अशा भीक मागण्यानं दिलेला रुद्राक्ष तुला पैसे देत असतो? डोकं खराब झालं का तू? गळ्या शपथ, इतकी येडी बायको नाही मही. पण तुम्हाला राग येईन म्हणून तिचं नाव घेतलं, पण तुमचं सांगायलो हे ध्यानात ठेवा. येड्यावन करी जाऊ नका. पंढरपुरातली मालकीन 7व्या अवतारात फसली. दत्ता बाबा नालायक महाराजाला भुल्ली काकाजी, त्याचं नाव रावण. पंढरपुरातली मालकीन फसली मूर्ख महाराजाच्या नादी लागून. राजेश बुवा, भंगिऱ्याच्या नादी नाही लागायचं. बुवा रंगानं दिसतो बगळा,
कुठे वाटाने याचा पंथच लय आशे वेगळा. ते झोडपे मामा एक असतंय समजा ते काय तिकडे उभे आहेत, का ताळेकडे उभे. तिकडे उभे कोणी कोण? लेकराला सोबणी झाली वैदाची दोरीन, दारूची शिशी आण लय झाली चोरी, कोंबड्याचा जीव गेला करी चिव चिव, आणि निर्दयी माणसाला कशी नाही किव. या बॉम्बलेच्या माग नका लाग जाऊ. अशा साधूच्या पुढे डोकं आपटा. वा त्या पुण्याईनं आपले लेकरं चांगले होतील, इतकी मोठी ताकद आहे. ताई, जीवनभर तुझे केस मोकळे पाहिले तर माझी लाज जाती. देवीचा सुद्धा केस मोकळे सोडायला फोटो नाही घ्यायचा. जगदंबा केस मोकळे कधी सोडित होती माहिती का? युद्ध करताना. आणि युद्ध आटपला की देवी केस बांधायची, बाईचे केस मोकळे राहुनी. पुराणात नाही पण 2 ठिकाणी पाहायला भेटलं. 2 ठिकाणी बायकांचे केस मोकळे असावा अंगात आल्यावर एकदा. पण त्याला पुराणात काही पुरावा नाही. कोण्यातून तुण्यानं केलंय सुरू, त्यांचं ते वाजित ते आपलं. ताई, तुझे केस मोकळे राहू नये म्हणून युद्ध करणं गरजेचं होतं. एक ताई, तुझ्या भीम नावाच्या पतीनं पण केलता. माझी पत्नी मांडीवर बसली. या मांडीचं ज्या दिवशी कपाळाला गंध लाईन, तिलक लाईन, त्या दिवशी आंघोळ करीन आणि मग गंध गोपीचंद कपाळाला लाईन. तोपर्यंत कपाळ फाटकच ठेवीन. गंध मोक्ष नावाचा कार्यक्रम असतो आपल्याकडं. सुतक फिटल्याच्या नंतर गंध मोक्ष कार्यक्रम, त्या दिवशी गंध लावत असतात. ह्या भीमाच्या तिने तुझ्यासाठी युद्ध केलंय. पण देवा, मरू दे रे, आयुष्यभर केस मोकळे राहू दे, आयुष्यभर माझ्या मालकाचं कपाळ ढवळं राहू दे. लेकरं मेले ना रे, मेले ना लेकरं. काय करायचंय राज्य? ताण घेऊ नकोस ताई. तुझ्या सुनाच्या पोटात गर्भ आहे 4.5 मासाचा. गुप्त हेरानं ऐकिलं. चोट्टे भावतालच असते. आणि त्याच्यातल्या एका चोट्ट्यानं जाऊन दुर्योधनाच्या कानात सांगितलं, अरे उत्तरा गरोदरीन, तिच्या पोटात गर्भ आहे. हा केसरची उडी सांगतोय. हे मावई, टाइम संपला इकडे. आता जाताना कळन तुम्हा ती घ्यायला. हे लय चालू येत तिघ बिन. या मला बाबा बाबा म्हणूनच घोळीत येत. लय हुशार आहेत ते. शुल्ला येते पत्रिका घेऊन. म्यानला येतो. नाही नाही, यावं लागत असतं. तारीख घेतली, पत्रिका हातात दिली म्हणजे काम झालं. असे हुशार आहेत ते. एखाद्या दिवशी मला इकू नका कुठं म्हणजे बरं आहे. विठाला विठाला. जाऊ द्या, तुमच्यामुळे सद्गुरू किशन बाबांचे दर्शन होते. राजे हो, काय अधिकारी लोक आहे ते, काय अधिकारी लोक आहे ते. कानात सांगितलं 4.5 महिन्याचा गर्भ आहे. यानं लगेच त्या अश्वत्थाम्याला सांगितलं. अश्वत्थामा हा चांगल्या माणसाचं पोरग होतं बरं. बापलय अधिकारी होता अश्वत्थामाचा. त्या बापाचं नाव होतं द्रोणाचार्य. महाराज, द्रोणाचार्याची कृपा झाल्या अर्जुनाला शब्बास की काशीतल्या मालकान दिली. शब्बास अर्जुना. पाठ थापटिली अर्जुनाची पाठ. वा पठ्या. अर्जुनात एवढं शौर्य पवारा तो केला गंधर्वाचा. तो संग्राम आहे हरुजी. वा, निवांत कवचाचा टाहो. क्या बात आहे. वा वा, काय वैभव अर्जुनाचं. आणि स्वतःच पोट्ट नालायकाच्या संगतीत गेलं, भंगिरी झालं. आणि मग ब्रह्मास्त्र टाकलं उत्तरेच्या अंगावर. आणि उत्तराला सख्या सासूपेक्षा सावत्र सासू जास्त बोध करायची. सख्खी सासू म्हणजे पंढरपुरातल्या मालकाची बहीण सख्खी सुभद्रा. आणि सावत्र सासू म्हणजे देवाची मानलेली बहीण काकाजी द्रौपदी. पण द्रौपदीनं काम आटपल्यावर सांगायचं, उत्तरे अडचणीत त्याला हाक मारी जाय. सुखातही त्याचंच नाव घे आणि दुःखातही त्याचंच नाव घे. ब्रह्मास्त्र आल्याबरोबर हाक मारली. जोरात आवाज दिला. तोंड थोडंसं विस्कटलं आणि अंगठ्यासारखं रूप घेतलं. अंगठ्यासारखं काकाजी. आणि आतमध्ये प्रवेश केला.
आणि हातात सुदर्शन घेऊन गर्भाच्या भोवताल फिरित होतं. गर्भाच्या भोवताल सुदर्शन विलीन झालं. हाके सर शिवडी घालोनिया स्तंभ फोडी आणि पांडवाचा कुलदीपक जन्माला आला. काय ताकद हो ही, हाकेची ताकद आहे, हाकेची. पण हाक मारणाऱ्यामध्ये तो दम आहे, ती भक्तीचं टोक आहे. एका पाखरानं हाक मारली, पाखरानं. ते पाखरू जटायू, अरुणाचा मुलगा, गरुडाचा पुतण्या, कश्यपाचा नातू आहे, त्याच्याकरता धावला. पुण्य कोणतं होतं माझ्या माईनो? तुमच्यातल्या एका बाईला एक नालायक महाराज त्रास देत होता. तुमच्यातल्या एका पवित्र बाईला एक नालायक महाराज त्रास देत होता. त्या नालायकाच्या तावडीतून ही पवित्र स्त्री वाचावी म्हणून त्यानं स्वतःचा जीव दिला हो. आणि त्या अरुणाकरता धावला. हाकेसर शिवडी. कोण? गंधमादन. वानर होत, वानर, वानर, पशुच्या कुलातलं वानर. हाक मारली, हाक. त्या गंधमादना करता राम म्हणल्याबरोबर मारुतीराय प्रगट झाले आणि गंधमादनाच्या शरीराचा गोळा उचलला आणि प्रभूला सांगितलं, प्रभू गंधमादने झोप येऊ देत नव्हतं रे, याचं भजन ऐकू येऊ लागलं. पितांबर नव्हता ना, वलकल्ले होते काकाजी. वंजळ केली, हातात गंधमादनाचं शरीर घेतलं, डोळ्यातल्या पाण्यानं धुतलं. गेलास बाळा. हाक मारल्याबरोबर गंधमादना करता हाकेसर शिवडी. काय ताकद होती भजन करणाऱ्या, ताकद फार मोठी आहे. गंधमादनाचं भजन किती श्रेष्ठ होतं सांगू? अहो मेल्यावर त्याच्या रक्ताचे थेंब राम राम म्हणत होते. कुंभकर्णानं असं दाबलं, एवढाच पुरावा बस झाला आता, आहे का नाही? हे माणसाला शुगर असते रे मावई, थकून जातेत, कोणाला लघुशंकेचा त्रास, थंडीचे दिवस असतेत, म्हाताऱ्या माय मावल्या, काही मर्यादा असते, आहे का नाही? कुंटल भर सोनं असलं तरी छटाकाच डोरलं घालावं. हो तर 9 किलोचं डोरलं घातलं आणि वजनच मेली, आहे का नाही? आपला बांध आला की आऊत आखड पाहिजे, गेलं ना पुढं दुसऱ्याच्या रानात आऊत. आणि पुन्हा लांबच्या महाराजाचं तरी ऐकायला काय नाही, मी जवळच आहे ना, इतकं काय लगेच त्याला भेटत नाही तर लवकर. असं कुठं असतं कुठं? काय सांगू लागलो? भजन, भजन, गंधमादन. दत्ता बाबा कुंभकर्णानं गंधमादना असा दाबला तनपुरी बाबा आणि फेकून द्याला आणि हात भरलेला होता. तर भरका हात राम राम म्हणत होता. गेला आणि रावणाच्या कानाला हात लावला. राम शब्द ऐकू आल्याबरोबर तलवार काढली. कुंभकर्ण ते म्हणला, हात काय कापी तुम्हा, डोकं काप. विरोधकाचं नाव कानात सांगतोस दादा, विरोधक म्हणून सांगत नाही. रामाच्या पक्षातली माणसं मेल्यावर बी त्याचं रक्त भजन म्हणते. इतके इमानदार रामाच्या पक्षात लोक आहेत, त्याची बायको देऊन टाक, त्याची बायको देऊन टाक. रामप्रभूच्या पक्षातली माणसं मेल्याव त्याच्या रक्ताच्या कणाकणात राम आहे. कशाला त्याची बायको ठेवून घेतली? देऊन टाक. लाट म्हणला, मर म्हणला, मी काय तुला सोडित नाही, मोठा भाऊ आहे, तू म्हणशील त्याच्याकरता मी मरतो, पण लक्षात घेऊ अपमान पदरात पडल. रावण मेला, कुंभकर्ण राजा झाला आणि जाता जाता पंढरपुरातल्या मालकाने वंजळ केली कुंभकर्णाकडं. देवाचं भजन करणाऱ्याच्या हाकेत किती ताकद असते. शेवटची हाक ऐका. वंजळ केली कुंभकर्ण. इंद्रजित काय बिभीषणानं सांगितलं, प्रभू तुम्ही काय मागता, हे सगळं तुमचं आहे. नाही, तुला देव केली लंका, याच्यातला सुतळीचा तोडा आता घेणार नाही. रघुवंशातला माणूस आहे. प्राण जाय परिवचन न जाय. मग मागता काय? एक मागतो, भजन करणाराची समाधी सोन्याची कर. पृथ्वीवर जितके देश आहेत का, या सगळ्या देशात वारकऱ्याची समाधी पहिली सोन्याची झाली, ती गंधमादनाची. आणि कुंभकर्णाच्या बिभीषणाच्या हातानं श्राद्ध चुकलं, त्या वर्षी पाऊस पडला नाही.
लंकेच्या भोवताल सगळा समुद्र आहे, पण खारा आहे. खारं पाणी पिता येत असतं का? पत्र पाठिलं प्रभू रामचंद्राला, भगवान आवर्षण पडे लंकेत पाण्यासाठी माणसं मरतेत. प्रभू रामचंद्रानं येणाऱ्या सोबत्याला सांगितलं काही उत्सव कवडीचा नाही 9 महिन्यात. पाठीमागं लिहिलं पत्राच्या, गंधमादनाचं श्राद्ध करा, पाऊस पडल. दयादुधाने तुपाने स्नान घातलं समाधीला आणि बिभीषणानं नमस्कार केला, वारकरी महाराज पाणी पाहिजे. चैत्रातली तृतीया होती. सावरगावकर चैत्र महिन्यातली तृतीया होती, शुद्ध तृतीया, पाडवा होऊन 3रा दिवस. पाऊस पडत असतो त्या दिवसात. चैत्र महिन्यातली शुद्ध तृतीया. बिभीषणानं पाणी मागितलं, पाऊस पाडा. समाधीतून पंढरपुरातल्या मालकाला आवाज दिला, अयोध्येतल्या मालकाला आवाज दिला, देवा मेलो तरी तू भजन केलंय. आणि ज्या गावातला राजा एका वारकऱ्याचा समाधी उत्सव करतो, त्याच्या गावात जर पाणी नसेल तर लाच तुला आहे. तुझी आप जाईल देवा. हाक मारल्याबरोबर चैत्र महिन्यातल्या तृतीयेच्या दिवशी आकाशात ढग दाटले आणि लंकेत पाऊस पडला आणि लंकेतल्या लोकांना पाणी प्यायला भेटलं. कोणाची ताकद आहे? गंधमादनाची. हाके सर शिवडी घालोनी या स्तंभ फोडी. गुरु महाराज गुरु, जय जय किसन बाबा सद्गुरु. गुरु महाराज गुरु, जय जय किसन बाबा सद्गुरु. गुरु महाराज गुरु, जय जय किशन बाबा सद्गुरु. गुरु महाराज गुरु, जय जय किसन बाबा सद्गुरु. जय जय किशन बाबा सद्गुरु. जय जय किसन बाबा.